न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध शस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई सुरू केली आहे। डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात गस्त वाढविण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत एक तरुण गावठी कट्टा 2 जिवंत कारतुसांसह जेरबंद करण्यात आला आहे। दिनांक 4 जानेवारी रोजी रात्री पाचोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रोहिलागड फाटा परिसरात एक इसम संशयितरित्या फिरत असून त्याने कमरेला गावठी कट्टा लपवून ठेवला आहे। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने तात्काळ सापळा रचला आणि रात्रीच्या सुमारास रोहिलागड फाटा येथे वर्णनाशी जुळणारा इसम त्यांना आढळून आला। त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी योग्य क्षण साधत अचानक झडप घालून त्यास ताब्यात घेतले। त्याची अंगजडती घेतली असता कथ्याच्या रंगाची मूठ असलेला एक गावठी कट्टा 2 जिवंत कारतूस अवैधरित्या सापडले। त्यास विचारणा केली असता त्याने त्याचे नाव विशाल लहू पालवे वय 25 वर्ष राहणार देशगव्हाण तालुका अंबड जिल्हा जालना असे सांगितले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजी किंमत 42,000 रुपये असून तो तात्काळ जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस ठाणे पाचोड येथे आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाचोड पोलीस हे करीत आहेत। सदरची कारवाई डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक, अन्नपूर्णा सिंह अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विजय सिंह राजपूत पोलीस निरीक्षक, पवन इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सचिन राठोड, विष्णू गायकवाड, सुनील मोरे, योगेश तरमळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। न्यूज सुपर वन साठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।